नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो, जो की एस-बी-आयची जी व्हॅकन्सी निघालेली होती, एस-बी-आय एस-सी-ओ सर्कल बेस ऑफिसरमध्ये, व्ही-पी वेल्थ एस-आर-एममध्ये व्हॅकन्सी होती. त्यानंतर ए-व्ही-पी वेल्थ आर-एममध्ये व्हॅकन्सी होती आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हसाठी तर व्हॅकन्सी निघालेली आहे, बरोबर. या तिघा पदांना मिळून 996 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता असा आहे, कोणत्याही शाखेतील पदवीधर डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकतात. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचा मी फॉर्म फिल करून दाखवणार आहे, कशा पद्धतीने फॉर्म फिल करावा लागतो, स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपले इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता तत्पूर्वी सुरू करण्याच्या आधी तुम्हाला मी एस-बी-आयची नोटिफिकेशन दाखवून देतो, की जे की त्या जागा ज्या निघाल्या त्याबद्दल. ओके. आता व्ही-पी वेल्थ एस-आर-एमसाठी तर व्हॅकन्सी दिलेली आहे, जी की 26 ते 42 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. टोटल इथं 506 व्हॅकन्सी आहे. ओके. व्ही-पी वेल्थ आर-एममध्ये टोटल ऑफ इथं 206 व्हॅकन्सी 23 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आणि कस्टमर रिलेशनशिप रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हमध्ये 284 व्हॅकन्सी 20 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओके. आता ह्या तिघ जागांचा मी फॉर्म भरून दाखवणार आहे. इंटरव्ह्यू बेस सिलेक्शन असणार आहे याच्यामध्ये. ओके. आणि इथं त्यांनी सर्कल बेस इथं नावं दिलेली आहे, म्हणजे व्हॅकन्सी दिलेली आहे. आता इंटरव्ह्यू बेस सिलेक्शन असणार आहे. तर आता तुम्हाला चांगली फॉर्च्युनिटी आहे. तर आता कसा फॉर्म भरायचा आहे ते तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप देणार आहे. सगळ्यात आधी त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला येऊन जायचं आहे. इथं आल्यानंतर आपल्याला अ, अशी आपल्याला विंडो इथं दिसते. आता मी थोडं मोठं केलेली आहे इथं साईज. ओके. वेल्थ मॅनेजमेंट. ओके. ॲडव्हर्टाइज नंबर दिलेले आहे SCO 2025-26 आणि 17 नंबरचे नोटिफिकेशन. आता पोस्ट नेम दिलेलं आहे, यामध्ये लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन दिलेलं आहे. त्यानंतर लास्ट डेट ऑफ पेमेंट दिलेलं आहे. ओके. 23/12/2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तिघ पदांसाठी. ओके. व्ही-पी वेल्थसाठी, ए-व्ही-पी वेल्थसाठी आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हसाठी. ओके. आता तुम्हाला कोणासाठी पण फॉर्म भरायचा असेल, तुम्ही भरू शकता तिघ पोस्टपैकी कोणत्यासाठी. तर आता तुम्हाला जर तुमचं ऑलरेडी तुम्ही फॉर्म भरलेला असेल, तर तुम्ही लॉग इन करून तर बघू शकतात. नाही भरला असेल, तर तुम्ही इथं क्लिक न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. आता आपण नवा फॉर्म भरणार आहोत, तर आपण क्लिक न्यू रजिस्ट्रेशनवर आपण क्लिक करणार आहोत. ओके. याच्यावर क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. आता आपण इथं सगळ्यात पहिले बेसिक इन्फॉर्मेशन भरायची, त्यानंतर सेकंडमध्ये डिटेल्स, कोणते थर्ड नंबरमध्ये क्वालिफिकेशन भरायची आहे, 4 नंबरला अपलोड डॉक्युमेंट्स अँड प्रिव्ह्यू फॉर्म आणि पेमेंट भरायचं आहे. आता सगळ्यात आधी बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे. फर्स्ट नाव, मिडल कन्फर्म करायचं आहे. 2 वेळेस नाव टाकून मिडलचं नेम टाकायचं, म्हणजे वडिलांचं किंवा पतीचे नाव. ओके. महिला असेल तर ते कन्फर्म करायचं. 2 वेळेस टाकून लास्ट नेम टाकायचं आहे इथं आणि कन्फर्म करायचं आहे. आपल्या इथं फुल नेम आपल्याला इथं खाली इथं दिसून जातात. ओके. इथं खाली फुल नेम आपलं येऊन जाईल. ओके. मदर नेम टाकायचं याच्यामध्ये, मदर फुल नेम. ओके. तर आपल्या आईचं पूर्ण नाव इथं टाका. मोबाईल नंबर टाकायचा याच्यात, कन्फर्म मोबाईल नंबर टाका. ईमेल ॲड्रेस नक्की टाका. कन्फर्म करा ईमेल ॲड्रेस पण. ओके. त्यानंतर सिक्युरिटी कोड टाका आणि इथं कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे हा याच्यात. सिक्युरिटी कोड म्हणजे कॅप्चर कोड याच्यात टाका. रजिस्टर बटनावर आपण क्लिक करा. आता एवढं क्लिक केल्यानंतर आपल्याला सेकंड नोटिफिकेशन आपली असणार डिटेल्स आपल्याला फिल करायची आहे. चला तर आपण आता पहिली आता बेसिक इन्फॉर्मेशन फिल करूया, नंतर आपण डिटेल फिल करूया नेक्स्ट प्रोसेसमध्ये. ओके. जसं की मित्रांनो, तुम्ही मोबाईल रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं, सगळी इन्फॉर्मेशन भरून तर तुम्हाला ओ-टी-पी जनरेट होतो. तो ओ-टी-पी कोड आपल्या ह्याच्यात टाकायचा असतो. तो ओ-टी-पी कोड इथं टाकून घ्या आपण. ओके. ओ-टी-पी कोड टाकल्यानंतर आपल्याला आपली तर रजिस्टर कंप्लीट होऊन जातं. ओके. तर आता चला आपण ओ-टी-पी कोड टाकून घेऊया. ओके. तर ओ-टी-पी कोडला सबमिट बटनावर क्लिक करा. ओके. हे बघू शकता तुम्ही आलं. आता आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन आपली इथं सबमिट झालेली आहे, जी की इथे दिलेली आहे. आपलं नाव वगैरे इथे येऊन गेलेलं आहे. ओके. आता याच्यानंतर आपल्याला इथं बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला इथं पोस्ट दिलेली आहे. तर तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी इथं अप्लाय करायचं आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे. आता इथं ईमेल ॲड्रेस वगैरे चेक करून घ्या. आता इथं दिलेले 3 पोस्ट. ओके. व्ही-पी वेल्थ, ए-व्ही-पी वेल्थ आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह. तर आता मी फॉर्म भरणार आहे कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हसाठी. ओके. तर त्याच्या इथं ॲडव्हर्टाइज नंबर, एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला जवळ नोटिफिकेशन दिलेली आहे, वाचून घ्यायची आहे. ओके. त्यानंतर आपल्याला येस करायचं आहे. ओके. कॉन्ट्रॅक्युअल पोस्ट आहे. ओके. आपल्याला माहिती आहे सगळ्या पोस्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे 5 वर्षाच्या. इथं आपण कॉन्ट्रॅक्युअल करू शकता. कॅटेगरी निवडायची. आता कॅटेगरी दिलेली आहे जनरल, ओ-बी-सी, एस-सी, एस-टी, ई-डब्ल्यू-एस. आता कॅटेगरीला जे जनरल, ओ-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एसला ₹750 प्लस आपल्याला जी-एस-टीसह आपल्याला इथं फीस लागणार आहे आणि एस-सी, एस-टीला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. तर मी एस-टी कॅटेगरीवरून फॉर्म भरणार आहे. तर इथं बघू शकता नील आलेलं आहे. जर तुम्ही जनरल सिलेक्ट केलं तर ₹750 इथे लागत असतात, 750 प्लस. ओके.
PWD मध्ये असाल तर 0 फीज असणार आहे. ओके. तर इथे एस-टी कॅटेगरी मी सिलेक्ट केली तर फीज नो आहे. ओके. आता नाव वगैरे वाचून घ्या. ओके. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला डिटेल्स फिल करायचे. सबकास्ट टाकायची, इथं कास्ट नेम टाकायचं, आपलं सबकास्ट काय आहे ते टाका. तर आपण इथं आपल्याला फिजिकली आपल्याला हँडिकॅप आहात का? ओके. डिसेबिलिटी वगैरे असेल तर येस नो तुम्ही करू शकता. येस केलं तर तुम्हाला डिसेबिलिटी टाईप द्यावं लागेल इथं. ओके. कोणत्या टाईपचे आहात? नो असेल तर नो करा. ओके. आपल्याला इथं दिले आहे आता कोणत्या आपण आता रिलिजनमध्ये येत असतात. ओके. हिंदू, शीख, मुस्लिम, बुद्धिस्ट आपला धर्म कोणता आहे ते इथं टाकायचं आहे. जैन, ओके. जे पण आपलं असे ख्रिश्चन असे तर टाकायचं आहे. आता ते हिंदू इथं मी सिलेक्ट केलं. ओके. फक्त. आता याच्यानंतर दिलेलं आहे मायनॉरिटीमध्ये आपण येत असाल मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये आपण येस नो करू शकता. येस केलं तर काही हरकत नाही. नो बी केलं तर काही हरकत नाही. काही टाकायचं काहीच नाही. फक्त येस नो आपल्याला करायचं आहे. नो असेल तर नो करा. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे इंडियन सिटिझनशिप. इंडियन इथं डायरेक्टली आलं. ओके. डेट ऑफ बर्थ आपली टाकायची आहे. जी पण आपली डेट ऑफ बर्थ असेल टाकून घ्या इथं. जसं की एक्झाम्पल म्हणून मी टाकत आहे. इथं बघू शकता तुम्ही. ओके. अशा पद्धतीने ओके कोणतं पण एक टाकून घ्या एक्झाम्पल म्हणून. सॉरी जास्त मोठी झाली. ओके. तर इथं एक्झाम्पल म्हणून आपल्याला इथं डायरेक्टली डेट इथे येऊन जाते. तर इथं बघू शकता डायरेक्टली डेट आपली इथं आलेली आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर. आता जेंडर दिलेलं आहे याच्यामध्ये मेल, फिमेल, ऑदर. ओके. तर मेल करायचं आहे. आता मॅरिड स्टेटस आता मॅरिड आहात, अनमॅरिड आहात ते सिलेक्ट करा. ओके. अनमॅरिड असेल तर अनमॅरिड करा. डिवोर्स असेल तर डिवोर्सेस करा. ओके. जे काही असेल ते बघून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं फादर नेम टाका. ओके. मॅरिड जर केलं तर इथं वाईफचं नाव टाकावं लागेल खाली. ओके. फक्त एवढं डिटेल आहे. आता फादर नेम, फर्स्ट नेम, फादर मिडल नेम, फादर लास्ट नेम आपण टाकू शकता. जर मॅरिड असाल तर इथं आता फादरचं डिटेल दिलेलं आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम तसंच इथं वाईफचं टाकावं लागेल. ओके. आता त्यानंतर आपल्याला एवढं डिटेल भरल्यानंतर पुढे जायचं आहे. लाईन नंबर 1 म्हणजे ॲड्रेस टाकायचा आहे. लाईन नंबर 2 ॲड्रेस, लाईन नंबर 3 ॲड्रेस. त्यानंतर जर जिल्हा निवडायचा आहे. स्टेट आपल्या इथं असणार आहे आता महाराष्ट्र. ओके. ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं पिनकोड टाकायचा आहे. जो पण आपला पिनकोड असेल पोस्टल तो डिटेल टाका. आणि तुमचा परमनंट ॲड्रेस हा सेम असेल. हाच ॲड्रेस असेल कॉरस्पॉन्डन्स अँड परमनंट ॲड्रेस. आता हा जो ॲड्रेस आहे कॉरस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे म्हणजे टेम्पररी ॲड्रेस ज्या ठिकाणी तुम्ही सध्या राहत आहात. ओके. जर तुमचा सेम असेल तर सेम करा. नसेल तर तुम्ही इथं नो करा. खाली दुसरा तुम्ही परमनंट ॲड्रेस टाकू शकता. जर परमनंट ॲड्रेस सेम असेल तर काहीही टाकायची जरूरत नाही. कॉरस्पॉन्डन्स अँड परमनंट ॲड्रेस. त्यानंतर इथं दिलेली आहे आता दोघे ॲड्रेस आपल्याला इथं जी-एस-टी वगैरे जे असणार आहे, जे तुम्हाला काही येणार आहे पोस्टाने ते परमनंट ॲड्रेसवर क्लिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करून घ्या. चला आता एवढी डिटेल आपण फिल करून घेऊया. त्यानंतर मित्रांनो आपल्याला एवढी डिटेल फिल झाल्यानंतर आपल्याला पुढचं ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह ऑप्शन आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण पुढे आल्यानंतर आपल्याला इथं ग्रॅज्युएशन डिटेल द्यायची आहे. म्हणजे क्वालिफिकेशन डिटेल 1/5/2025 पर्यंत झालेली पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यात पहिले इथं दिलेलं आहे आपल्याला बी-ए, बी-कॉम, बी-टेक जे पण आपलं असेल बी-एस-सी, बी-बी-ए, ऑदर असं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं पासिंग डेट टाकायची, युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे, पर्सेंटेज टाकायचं आहे आणि ग्रेड आपलं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे. जर आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर आपल्याला ऑप्शनल आहे. ओके. जर पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं असेल तरच भरा, नसेल तर राहू द्यायचं आहे. 1/5/2025 पर्यंत झालेलं असेल तरच भरा. याच्यामध्ये आपल्याला एम-कॉम, एम-टेक, एम-ए, एम-ई, एम-एस-सी, एम-ई जे पण असेल एम-बी-ए, फायनान्स वगैरे जे पण पी-जी-डी-एम वगैरे झाले असेल ते करू शकतात. ओके. युनिव्हर्सिटीचं नाव टाका. डेट ऑफ पासिंग इयर टाका. डेट, मंथ अँड इयरमध्ये ओके. पर्सेंटेज टाकायचं आहे, ग्रेड टाकायची आपली. ओके. एवढं भरल्यानंतर प्रेफरन्स द्यायचं आहे आपल्याला. प्रेफरन्स क्वालिफिकेशन आपल्याला पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स दिलेला आहे. 1/5/2025 पर्यंत आपल्याकडे जर कम्युनिकेशन अँड गुड स्किल असेल तर मग आपण येस नो करायचं आहे. जर इथं दिलेलं आहे येस हॅव पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल फायनान्शियल प्रोडक्टचा तुम्ही येस करा. आणि तुमच्याकडे कोणताही एक्सपिरियन्स नसेल पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इथं नो करायचं आहे. येस केलं तर तुम्हाला इथं चांगली अपॉर्च्युनिटी भेटू शकते. ओके. हे फक्त येस नो करायचं डिटेल नाही पण भरले तर चालेल. ओके. इथं आपल्याला येस करून घ्यायचं असेल नॉलेज तर आपल्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन वगैरे असेल तर येस करा, नाहीतर नो करा. त्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला स्पेसिफिकली स्किल्स रिक्वायरमेंट दिलेली आहे. तर आपल्याकडे स्किल म्हणजे आता याच्यामध्ये दिलेलं आहे यू हॅव टू व्हीलर लायसन आपल्याकडे आहेत काय? तर येस करायचं आहे. टू व्हीलर लायसन तर लागणार आहेत. तर आपण तुम्ही ते येस करू शकता. लायसन वगैरे नसेल तिथे नो करा. तर टू व्हीलर व्हॅलिड लायसन आपल्याला कधी मिळालेलं आहे? आपल्याला तो लायसन नंबर याच्यामध्ये टाकायचा आहे. आता लायसन नंबर आपल्याला आता लायसन आपल्याला बघून घ्यायचं आहे. ज्याच्यावर नंबर दिलेला असेल, डेट ऑफ आपण कधी बनवलेला आहे, ते आपण इथं टाकून घ्यायचं आहे. कोणत्या तारखेला तुम्ही बनवलेलं आहे. आता याच्यामध्ये मी इथं बनवलेलं आहे याच्यामध्ये मी 2017 मध्ये बनवून घेतलेलं आहे माझं लायसन.
ओके. 2017 इथं मी अच्छा व्हॅलिड लिहिलेलं आहे इथं. व्हॅलिड डेट टाकायची. त्यामध्ये आपल्याला व्हॅलिड असणार 2037 पर्यंत माझं लायसन्स. जी तारीख असणार आहे 22/5. ओके. इथे फक्त 22 करायची झाली. 2017ला आहे म्हणून लिहितो. ओके. तर इथं 22/5 2037 पर्यंत माझं व्हॅलिड आहे लायसन्स. ओके. ते टाकून दिलं मी. येस करायचं इथं. जर एक्सपिरियन्स असेल येस करायचं. नो कर लायसन्स नसेल तर येस नो तुम्ही करू शकता. डॉक्युमेंट एक्सपिरियन्स आपल्याकडे आहेत काय? ते एक्सपिरियन्सचे डॉक्युमेंट आपल्याकडे असेल तर येस करायचं आहे. येस केलं चांगली गोष्ट आहे. नाही पण केलं तर आपल्याला अपलोड करायचं नाही. ओके. येस नो करू शकता जे करायचं ते. आता डिटेल ऑफ एक्सपिरियन्स फायनान्शियल प्रोडक्ट्स. तर तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही कोणत्या ठिकाणी नेम ऑफ द प्रोव्हाइड एम्प्लॉय नेम आपलं नाव टाकायचं आहे. कोणत्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे, कोणत्या ब्रँचसाठी काम केलेलं आहे, किती महिने काम केलेलं आहे एवढं आपल्याला इथं फिल करायचं आहे. ओके. जास्त काही फिलअप करायचं काम नाही. जितकं नॉलेज आहे तितकं फिल करा. टोटल मंथ, इयर जेवढे असेल ते मी इथं टाकू शकता. आता प्रेफरन्स ऑफ वाईज सर्कल वाईज आपल्याला इथं द्यायचं आहे. आता फर्स्ट प्रेफरन्स आपण इथं देऊ शकतो. आता याच्यामध्ये फर्स्ट प्रेफरन्स आपल्याला द्यायचं आहे तुम्ही देऊ शकता इथं महाराष्ट्राला. ओके. सेकंड प्रेफरन्स द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता इथं मेट्रो मुंबईला. आणि थर्ड प्रेफरन्स द्यायचं म्हटलं तर आपल्याला अमरावती बघायला मिळतं. तर तुम्ही अमरावती पण इथं सिलेक्ट करू शकता. म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामधले सगळे इथं नावं इथं बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं सर्कलची नावं द्यायची आहे. आता महाराष्ट्र मी पहिल्यांदा सिलेक्ट केलं. मुंबई मेट्रो सेकंडला केलं आहे. आणि थर्डमध्ये आपण दिलेलं आहे अमरावती. ओके. त्यानंतर आता नॉलेज लँग्वेज द्यायची आहे. आता कोणती लँग्वेज तुम्हाला येते इथे लँग्वेजचं नाव टाकायचं आहे. आता सगळ्यात आधी मला मराठी लँग्वेज येते. तर मी मराठीचं नाव टाकेल. ओके. मराठी लँग्वेज मला लिहिता वाचता बोलता येते का? तर मी येस करेल. ओके. त्याच्यानंतर इथं देईनच सेकंड लँग्वेज हिंदी लँग्वेज येते मला. तर मी हिंदी पण टाकून देईल. ओके. तर त्याच्यानंतर त्याच्यावर लिहिता वाचता बोलता येते का? तर तिथं पण मी येस करेल. ओके. आणि इंग्लिश लँग्वेज ते पण आपल्याला येते का? इंग्लिश लँग्वेज लिहिता वाचत बोलता येत असेल तरच टाका. इंग्लिश लँग्वेज लागणार आहे तुम्हाला एस-बी-आय मध्ये. ओके. अशा तुम्ही 3 लँग्वेज टाकू शकतात. जे तुम्हाला एकच टाकायचं असेल तुम्ही एक पण टाकू शकतात. ओके. हे तिघं लँग्वेज टाकल्यानंतर आपल्याला आता तुम्हाला इथं दिलेलं आहे आपल्याला न्यूजपेपर वगैरे तुम्ही वाचत असाल अपॉर्च्युनिटीमध्ये आपल्याला कुठून आलेली आहे. आता तुम्ही जॉब पोर्टलवरून ते सर्च केलेलं आहे का कुठून बघितलेलं आहे. आता जॉब पोर्टलवरून आपल्याला याची नोटिफिकेशन माहीत पडलेली आहे. ओके. किंवा न्यूजपेपरमध्ये किंवा सोशल मीडियामधून जे पण आपल्याला टाकायचं असेल. जॉब पोर्टल कोणतं तर मग Naukri.com वगैरे जे पण असेल ते टाकू शकता. ओके. त्याच्यानंतर इथं पुढे दिलेलं आहे सी-टी-सी, ए-बी-सी पॅटर्न दिलेला आहे सी-टी-सीचा आपल्याला. आता फर्स्ट इथं दिलेलं आहे किती एक्झॅक्ट ॲन्युअल आपल्याला सी-टी-सी किती आहे आपला आताच्या कंडिशनला आता इथे टाकू शकता. ओके. बायोमेट्रिक सी-टी-सी किती ते टाकायचं आहे. ओके. फिक्स सी-टी-सी किती आहे, अलाउन्स किती आहे आणि त्याच्यानंतर प्रोफेशनल आपल्याला इथं परफॉर्मन्स पे किती आहे, व्हेरिएबल पे वगैरे किती आहे, डिटेल इथं भरायची आहे. मॅक्सिमम आपल्याला इथं सगळी डिटेल इथं भरून घ्यायची. स्टेप बाय स्टेप प्रेफरन्स दिलेली आहे एक्सटेंडेड. ओके. जर आपल्याकडे असेल तर फर्स्ट इथं टाका. आता फर्स्टमध्ये ओके. फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स असं इथं द्यायचं आहे. ओके. ज्याच्याकडे नसेल तर त्यांनी इथं डायरेक्ट इथं नो करू पण शकता. ओके. भरायचं असेल तर भरा, नाहीतर सोडून द्यायचं आहे. ओके. तर सी-टी-सी बद्दल माहिती आहे की आपल्याला किती ॲक्सेप्टेबल किती पाहिजे, फिक्स पे ओके. अलाउन्स किती असणार आहे, परफॉर्मन्स व्हेरिएबल पे किती आहे, ते इथं टाकायचं आहे. ज्यांच्याकडे असेल आपण ते भरू शकतात. इथं भरून घ्यायचं ए-बी-सीमध्ये. ओके. एवढी डिटेल फिल केल्यानंतर आपल्याला इथं सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला मग हा पॉइंट एकदा परत समजावून सांगतो, की सी-टी-सी कसं टाकायचं ए-बी-सीमध्ये. ओके. तर आता हा जो पॉइंट होता मी आता याची पूर्ण फॉर्म भरला. त्यानंतर मला इथं त्याची आता मी सविस्तरपणे भरलेला आहे. याच्यामध्ये टोटल सी-टी-सी टाकायचा आहे, जो की आता एक्झॅक्ट म्हणजे आता तुम्हाला किती पॅकेज आहे, म्हणजे 1,00,000 आहे 1,00,000 च्या आसपास असेल तर 1,00,000 टाका. 1,00,000 च्या वरती असेल तर 2,00,000 टाका असं, तर 3,00,000 टाका. 3.5 लाख पण असेल तर तुम्ही 4,00,000 टाकू शकता. अशा पद्धतीने टाकायचं आहे. ओके. त्यानंतर इथे दिलेलं आहे आपल्याला फिक्स आपल्याला सी किती आहे. ओके. त्याच्यामध्ये बेसिक डी-ए, एच-आर आता सॅलरी जी आपल्याला ऑफर लेटर मिळतं त्यामध्ये लिहिलेलं असतं. तेवढी टाकायची आहे आणि त्याच्यानंतर अलाउन्स किती ते टाकायचं त्याच्यामध्ये मोबाईल बिल वगैरे कव्हरेज आपल्याला मिळत असतं. ओके. ते टाकायचं आहे. त्यानंतर परफॉर्मन्स आपल्याला व्हेरिएबल पे किती आहे ते टाकायचं आहे. ओके. आणि आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पर्सेंटेज दिलेले आहे. आता मॅक्सिमम आपल्याला व्हेरिएबल प्लेचे जास्त इन्सेंटिव्ह त्याला आपण म्हणतो, तर किती पर्सेंटेज मग ते टाका 0.40 मी टाकलेलं आहे. ओके. आणि तुम्हाला आता किती इथं एक्सेप्टेड टोटल सॅलरी किती पाहिजे सी-टी-सीमध्ये ते दिलेलं आहे फिक्स अलाउन्स व्हेरिएबल पेवरून. ओके. तर इथे मी टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही 6,00,000 म्हणजे इथं तुम्ही कमी जास्त करू शकता. इथं फक्त लाखामध्ये अमाउंट असणार आहे. तुम्ही तर 6,00,000 केलेलं आहे. ओके. अशा पद्धतीने हे भरायचं असतं, की भरपूर जणांना डाऊट असेल
त्यामुळे परत तुम्हाला समजून सांगितलं. तुम्ही याचा स्क्रीनशॉटवर घेऊ शकता आणि तर आपलं ऑफर लेटरवर बघून घ्यायचं आहे. त्यानुसारच आपण हे टाका. त्यानंतर सेव्ह एंड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर आता इथं फोटो अपलोड करायचा आहे, जो की मी केलेला आहे. ओके. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करा आपली इथे. त्यानंतर इथं रिझ्यूम अपलोड करा, जो की PDF फॉर्मॅटमध्ये आहे. रिझ्यूम झाल्यानंतर आता सिग्नेचर झाली. रिझ्यूम अपलोड करा. त्यानंतर आयडी प्रूफ अपलोड करा. पॅन कार्ड करू शकता. इथं आपण डेटा प्रूफसाठी आधार कार्ड अपलोड करू शकतो. त्यानंतर एज्युकेशन मार्कशीट 10वी-12वीची मार्कशीट अँड डिग्री सर्टिफिकेट आणि ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेशन सगळ्यांची PDF मी जोडलेली आहे. ओके. त्यानंतर व्हॅलिड टू व्हीलर लायसन्सची ते PDF अटॅच करायची आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन आपल्याला लागणार नाही. ज्याच्यावर स्टार आहे ते आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहे. ओके. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर अपलोड करा, नसेल तर राहू द्यायचं आहे. फॉर्म नंबर 16 आपल्याकडे असेल तर ठीक आहे, नाही तर आपण ITR असेल रिटर्न तर भरत असेल तर ठीक, नाही तर सोडून द्यायचं ते पण. ओके. त्यानंतर आपल्याला 3 मंथ सॅलरी स्लिप अपलोड करायची आहे. बघू शकता तुम्ही इथं ब्लू टिकमध्ये दिसत आहे, म्हणजे मी ते अपलोड केलेले आहे. ओके. आता CTC ऑफर लेटर आपल्याला जे येतं, त्या ऑफर लेटर आपल्याकडे आहेत का ते पण इथे मी अपलोड केलेले आहे. ओके. कारण की स्टार मार्किंग होतं त्यामुळे अपलोड करावं लागलं. परफॉर्मन्स लेटर वगैरे आहेत काय ते पण मी इथं एम्प्लॉयमेंटचं परफॉर्मन्स लेटर वगैरे असेल तर अपलोड करायला सोडून द्या. त्यानंतर इथं अपॉइंटमेंट लेटर, म्हणजे अपॉइंटमेंट लेटर आपल्याला मिळालेलं असेल तर ते पण तुम्ही इथं अपलोड करू शकता. त्यानंतर PWD कास्ट सर्टिफिकेट आपल्याला द्यायचं, PWD किंवा कास्ट सर्टिफिकेशन आपल्याला द्यायचं आहे. ते अपलोड करून घ्या, कास्ट सर्टिफिकेट वगैरे. ओके. ते PDF फॉर्मॅटमध्ये 500 GB पर्यंत. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला अपलोड करायचं आता जे की दिलेलं आहे निगोशिएबल, इथं सॅलरीबद्दल इथं दिलेले आहे, जे की आपल्याला ऑफर लेटर वगैरे आपण कधी अपलोड केलेलं असेल तर ते इथं आपल्याला बघून घ्यायचं आणि अपलोड करून टाकायचं आहे. ओके. ते पण मी अपलोड केलेलं आहे. त्यानंतर इथं बायोडाटा वगैरे असेल तर अटॅच आपण अपलोड करू शकतो आणि अदर डॉक्युमेंट, एनी डॉक्युमेंट असेल ते तुमच्याकडे राहिलेलं असेल तर इथं FNN वगैरे दिलेलं आहे, लेटर वगैरे टाकलेले आहे. असं एनी डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता. तर हे सगळे PDF फॉर्मॅटमध्ये 500 KB पर्यंत हे डॉक्युमेंट लागणार आहे. ओके. तेवढे डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार तुम्हाला. फोटोग्राफ, सिग्नेचर्स वगैरे सगळे इथं. आता फोटोग्राफचे आपल्याला 10 ते 20 KB पर्यंत पाहिजे. सॉरी, फोटोग्राफ 50 KB पर्यंत, 20 ते 50 KB पर्यंत पाहिजे आहे. ओके. ते पिक्सेल वगैरे तिथे दिलेलं आहे PDFमध्ये. ओके. 200 बाय 230 पिक्सेलमध्ये पाहिजे आहे. 50 KBच्या मध्ये 20 ते 50 KB. आणि सिग्नेचर जर बघायला गेले तर आपल्याला 10 ते 20 KB पर्यंत 140 बाय 60 पिक्सेलमध्ये पाहिजे आहे. ओके. तेव्हाच आपण इथं अपलोड करू शकतो 10 ते 20 KBच्या अंडरमध्ये. ओके. तर इतके सारे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. हे सगळे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे. जे माझ्याकडे अवेलेबल होते ते वाले स्टार मार्किंगवाले सगळेच मी केलेले आहे आणि अदर डॉक्युमेंट पण मी अपलोड केलेले आहे. आता इतके डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला इथं प्रिव्ह्यू फॉर्म बघून घ्यायचा आहे एकदा. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो हे सगळे फाईल मी एकदा चेक करून बघितली, ओपन करून सगळं ओके, एखादं ओके, सगळं माझं ओके, डॉक्युमेंटेशन बरोबर केलेली आहे मी सगळी. त्यानंतर याच्यानंतर आपल्याला याच्या सगळ्या डॉक्युमेंटचे जे लागत आहेत ते आपल्याला अटॅच करायचे आहे. जे आपल्याकडे आहे बँकचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे. ओके. त्यानंतर आता एकदा तुम्हाला हे परत सांगून देतो लागलं तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले एज्युकेशन आयडी, सॉरी, फोटो, सिग्नेचर्स. ओके. रिझ्यूम, आयडी प्रूफ ओपन करा, डेटा प्रूफ सर्टिफिकेशन, एज्युकेशन सर्टिफिकेशन, मार्कशीट्स. त्यानंतर व्हॅलिड ड्राईव्ह टू व्हीलर लायसन लागणार आहे कंपल्सरी. एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन असेल तर टाका. IT रिटर्न असेल तर टाका. ओके. 3 मंथ सॅलरी रिसिप्ट लागणारच आपल्याला. ऑफर लेटर हे लागणारच आहे, ते टाकायचं आहे. ओके. हे आपल्याला परफॉर्मन्स लेटर वगैरे असेल तर टाका, नाही ते सोडून द्यायचं. ओके. ते इम्पॉर्टंट नाहीये. अपॉइंटमेंट लेटर वगैरे असेल तर टाका, मी टाकलेलं आहे. PWD आणि कास्ट सर्टिफिकेशन टाका. ओके. त्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहे ते डॉक्युमेंट टाका. आणि जर सिग्नेचर दिलेलं आहे फाईल वगैरे निगोशिएबलसाठी ते पण तुमच्याकडे असेल बँक फॉर्मॅट वगैरे तर टाका, मी टाकलेलं आहे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. आणि इथं बायोडाटा आपल्या लिंक्डइनच्या वेबसाईट असेल ते टाकू शकतात. ओके. आणि अदर डॉक्युमेंट दिलेलं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर आता मी क्लिक करणार. तर बघू शकता आपल्या समोर हा फॉर्म येऊन जातो. कॉन्ट्रॅक्ट LPCLचा पूर्ण फॉर्म एकदम मोठा फॉर्म आहे. ओके. सगळी डिटेल मी स्टेप बाय स्टेप दिलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही, कारण की मी ST कॅटेगरीतून फॉर्म भरत आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेले आता आय एम ॲग्रीवर क्लिक करायचं आहे. याच्यावर आपल्याला आय एम कन्फर्म करायचं आहे. सिग्नेचर वगैरे माझीच आहे. ओके. हे वाचून घ्यायचं एकदा प्रिव्ह्यू फॉर्म करून स्टेप बाय स्टेप. नंतर काहीही तुम्हाला करता येणार नाही. ओके. त्यानंतर डाउनलोड करून घ्यायची प्रिंट आपल्याला डाउनलोड करायची असेल तर मी डाउनलोड बी करू शकतो. इथं डाउनलोड करून घेतो आता सगळ्यात आधी. ओके. डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही याची प्रिंट पण काढून घ्या. त्यानंतर इथं फायनल सबमिशनवर आपण सबमिशनवर क्लिक करू. आता याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, याच्यात ST कॅटेगरीचा फॉर्म भरत आहे तर कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही, GST लागणार नाही, सगळ्या प्रकारचं पेमेंट मला लागणार नाही.
त्यामुळे डायरेक्ट हा माझा फायनल फॉर्म सबमिट होणार आहे. जर तुम्ही अदर कॅटेगरीवर फॉर्म भरत असाल, तर प्रिव्ह्यू झाल्यानंतर तुमच्यासमोर फायनल सबमिट नाही होणार. पेमेंट ऑप्शन येईल इथं. ओके. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट ऑप्शन येईल, पेमेंट ऑप्शन येईल. त्याच्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे. आता इथं फायनल सबमिट जर मी केलं, तर आपल्या ह्याच्यामध्ये काहीतरी कन्फर्म करायचं राहिलं आहे. चेकबॉक्स. ओके. तर एकदा मी चेकबॉक्स कन्फर्म करून घेतो, कुठे वरती वगैरे बाकी असेल तर. ओके. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कन्फर्म युअर फोटोग्राफ आपल्याला करायचं राहिलं होतं, म्हणून आपलं सबमिट नाही झालं होतं. ओके. आता हे सिग्नेचरवर कन्फर्म करा, आय एम ॲग्रीवर क्लिक करा, फोटोवर पण कन्फर्म करा आणि सेव्ह ॲप्लिकेशनवर क्लिक करा. फायनल सबमिशन. ओके. आता फायनल सबमिटवर क्लिक केलं, तर बघू शकता तुमचं इथं फायनल सबमिट झालेलं आहे. ओके. डॉक्युमेंटेशन इथं दिलेलं आहे. वेलकम बॅक भूषण कुमार मागोरा सोळंके. ओके. ॲप्लिकेशन सबमिटेड, पेमेंट पेड, स्टेटस इज युअर शॉर्ट लिस्टिंग. ओके. म्हणजे आपल्या इथं ॲप्लिकेशन फॉर्म सबमिटेड झालेला आहे, पेमेंट झालेलं आहे. पेड म्हणजे मला लागलं नाही, त्यामुळे पेमेंट पण झालेलं आहे. आता तुम्हाला ॲप्लिकेशनची प्रिंट आउट करायची असेल, तुम्ही इथं क्लिक करा. त्या ॲप्लिकेशनची प्रिंट आउट तुम्ही इथं डाउनलोड पण करू शकता. जसं की इथं डाउनलोड करायचं. झालं डाउनलोड. ओके. त्यानंतर आपल्याला जर अजून बॅक यायचं याच्यामागे एकदा परत तुम्हाला जर अजून बॅक यायचं आल्यानंतर आपल्याला पेमेंट फीची रिसिप्ट काढायची असेल, ते लागणार नाही, डाउनलोड होणार नाही, कारण की मी कॅटेगरीतून फॉर्म पेड केलेला आहे. ओके. ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. फायनल फॉर्म आपला सबमिट झालेला आहे. खूप मोठा फॉर्म होता. ॲप्लिकेशन विथ सबमिटेड, पेमेंट पेड, स्टेटस विल शॉर्टलिस्टिंग. ओके. तर आपल्याला झालेलं आहे. मूव्ह इव्हेंट्स वगैरे दिलेलं आहे. त्या इव्हेंट्सबद्दल तुम्ही माहिती घ्या. इथं 2/12/2025 ते 23/12/2025 पर्यंत फॉर्म भरायचा आहे. प्रिंट आउट फॉर ॲप्लिकेशन तुम्हाला हे 28/2/2026 पर्यंत घेऊ शकतात. ऑनलाईन फीज पे करण्यासाठी 2/12/2025 ते 23/12/2025 पर्यंत. ओके. आणि कॉल लेटर वगैरे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी नंतरून तुम्हाला देण्यात येतील या वेबसाईटवरून. ओके. अशा पद्धतीनं हा फॉर्म सबमिट करायचा आहे. कोणालाही काही डाऊट असेल या फॉर्म भरताना, खूप मोठा फॉर्म आहे. ओके. तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. आणि याची PDF फॉर्मॅट जी आहे ॲडव्हर्टाईजची, ती तुम्हाला Telegram चॅनल, WhatsAppला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. ओके. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि त्याच्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर केल्यानंतर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.